सकाळी तर डेली रुटीनचा आज मी तुमच्यासोबत तिसरा पार्ट शेअर करणार आहे. 5 वाजेपासून ते रात्री जेवण होईस तोपर्यंतचा. तर माझं लेकरू कोकरू वाघरू आलं होतं आणि लई शायनिंग मारत होतं ते व्हिडिओच्या समोर. खरं तर आता आमचा असं म्हणू शकता सिरियल बघण्याचा सीझन चालू आहे. दिवसभर सासूबाई आणि मी मस्तपैकी सिरियल बघत असतो, महाभारत वगैरे वगैरे. तर त्यामध्ये कॉन्स्टेबल मंजू म्हणून सिरियल आहे, तर त्याची सत्तेची आईसारखं माझं लेकरू वाघरू कोकरू असं सारखं म्हणत असते. म्हणून मग म्हटलं चला काहीतरी वेगळं म्हणून म्हटलं मी. त्यानंतर मग तो आला होता, त्याच्यासाठी दूध वगैरे पण द्यायचं होतं, चहा करायचा होता. संध्याकाळची वेळ झाली. माझं एक आहे सकाळी आणि संध्याकाळी कपभर चहा मला लागतो. तर शिवमचं दूध इथे तयार होतं. त्यात कॉम्प्लॅन वगैरे टाकून देण्यापेक्षा आणि डायरेक्ट साखर देण्यापेक्षा मी थोडंसं चहा टाकून देत असते. चहा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी म्हटलं थोडासा अभ्यास करावा. तो आजी अभ्यास घेण्याचा प्रयत्न करते, पण तो आजीचं अजिबात ऐकत नाही. त्यामुळे म्हटलं ABCD वगैरे, छोटी लिपी मोठी लिपी वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला जमल्या पाहिजे. मग शाळेचा अभ्यासाव्यतिरिक्त हे घेत असते मी त्याच्याकडनं करून. आमच्या बाजूला TV बघायचं काम चालूच होतं त्यासोबत. आता सध्या असं होतं ना, सकाळी लवकर उठते आणि दिवसभर सगळ्याच गोष्टी आवरल्या जातात. म्हणजे दिवसभराच्या सगळ्या गोष्टी सकाळी आवरल्या जातात. त्यामुळे दिवसभर असं फारसं काही काम नसतं. त्यामुळे मग बराच मोकळा वेळ असतो. त्यामुळे मग आम्ही दोघीही TV वेगवेगळं काहीतरी बघत असतो. पण आता सध्या नवीन जे महाभारत रिलीज झालंय ते बघतोय आम्ही. त्यासोबतच याचा अभ्यास वगैरे सगळ्याच गोष्टी करून घेते. त्यानंतर त्याला बाकीचा एक्स्ट्राचा काही अभ्यास देता येतोय का, तो करतोय का. कारण काय होतं, ऑलरेडी दिवसभर तो शाळेत असतो आणि घरी आल्यानंतर पण अभ्यास म्हटलं की त्याला कंटाळा येतो, दमतो असं जास्त. त्यामुळे मग घरी आल्यानंतर मोजकंच पण व्यवस्थित करेल, लक्षात राहील अशा गोष्टी मी घेत असते. त्यानंतर आमचे महाराज बऱ्याचशा गोष्टी शाळेत विसरून येत असतात. म्हणजे जसं की पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर, पेन सगळंच. त्यानंतर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास हा इतरांनी सुद्धा केलेला असतो आमचा. अभ्यास झाल्यानंतर तो संध्याकाळी खाली खेळायला जातो आजीसोबत. आजी आल्यापासून रोज संध्याकाळी खाली खेळायला जाणं हे एक झालेलं आहे. म्हणजे शिवमच्या बऱ्याचशा गोष्टी त्या बघत असतात. रोज संध्याकाळी त्याला खाली खेळायला घेऊन जाणं हे माझ्याकडनं होत नव्हतं, पण त्या रोज संध्याकाळी त्याला खाली खेळायला घेऊन जातात. त्यामुळे मग संध्याकाळी कचरा वगैरे काढून देवपूजा वगैरे करूयात म्हटलं. तो सुद्धा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. त्यामुळे मग अजून एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची होती की यूट्यूबने नवीन फीचर लॉन्च केलेलं आहे, हाईप म्हणून. तुम्ही जिथे कमेंट करता तिथे स्वाईप केल्यानंतर तिथे हाईपचं ऑप्शन येतं. तिथे तुम्ही हाईप केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना रेकमेंड होऊ शकतो. जर तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर आवर्जून ते जे हाईपचं ऑप्शन आहे ते करा, म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. सकाळची देवपूजा झालेली असेल तर संध्याकाळी सुद्धा तितकंच माणूस प्रसन्न राहतं सगळ्या गोष्टींसाठी. आणि खरं तर हे 2 ते 3 महिने झालं माझं रुटीन पूर्ण चेंज झालेलं आहे. माझा आधीचाच दिवा बऱ्यापैकी भरलेला असतो, पण देवपूजा ही सकाळी लवकर होते आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आधी काय व्हायचं, दुपारी 11-12ला पूजा करायची आणि त्यानंतर मग संध्याकाळी पण दिवा चालायचा. पण आता सकाळी लवकर पूजा होतीये. त्यानंतर TVला अजून सुद्धा देवाचे वगैरे गाणे चालू आहेत. महाभारत चालू होतं, तिथे गीतेचे अध्याय चालू होते. कृष्ण जे गीतेचे अध्याय सांगतो ते अर्जुनाला. तर कॉपीराईट क्लेम येऊ शकतो, त्यामुळे तिथे सबस्क्राईब असं दिलेलं आहे. आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर घरात मी रोज होम करून घेत असते, म्हणजे कापूर होम करून घेत असते छोटासा. आणि मुख्य दरवाजावरती सुद्धा तो करावा म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी करून घेत असते मी.
त्यानंतर संध्याकाळचाही देवाला नमस्कार, हळद कुंकू, स्वामींना मुजरा, या सगळ्या गोष्टी मी आवर्जून करत असते. तर मैत्रिणींनो, तुमचं डेली रुटीन कसं आहे, तुम्ही काय करताय? खरं तर यूट्यूबवरती तुम्ही जेवढे रिअल राहाल तेवढं सगळं छान असतं असं म्हणतात. त्यामुळे फक्त व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून साडी नेसायची आणि मग व्हिडिओ शूट करायचे, छान छान राहायचं, छान फक्त जे चांगलं आहे ते दाखवायचं, असं न करता जे आहे, पसारा आहे माझ्या घरात तर आहे, नाही काम झालं आहे तर नाही, या पद्धतीने मी आता व्हिडिओ शूट करून पोस्ट करण्याचा विचार केलेला आहे. जसं आहे तसं आहे, आपण ज्याला आवडू त्याला आवडू आणि ज्याला नाही आवडलं तो नाही बघणार, या हिशोबाने चाललं आहे माझं. तर संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणात काय बनवायचा हा विचार होता. संध्याकाळच्या जेवणासाठी आजी, मी आणि शिवम आम्ही तिघंच होतो. बाबा ऑफिसला गेलेले, सकाळीच त्यांना डबा दिलेला होता मी. त्यानंतर संध्याकाळी कपडे काढायचे राहिलेले, आज सुकलेले, तर ते कपडे काढून घेतले. त्याच्या घड्या, जसं की मी आधी सांगितलं होतं, आधी माझ्या घरात कपड्यांचा पसारा जास्त असायचा, पण आता जेव्हापासून हे कपडे सुकवायचं बनवलेलं आहे तेव्हापासून पसारा खूप जास्ती कमी होतोय. इतर गोष्टींमध्ये बिझी राहण्यापेक्षा मला असं वाटतंय ना की आपलं काम आणि आपण स्वतः या गोष्टींमध्ये बिझी राहिलं तर खूप जास्ती प्रमाणात आपल्या आयुष्यावरती फरक पडतो. त्यामुळे 21 दिवस मला जे वाटतंय, मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी करायचं ठरवलेलं आहे. जसं की काही गोष्टी आहेत, रोजची देवपूजा, रोजचं सकाळचं कराग्रे वसते लक्ष्मी, म्हणजे देवाचं नामस्मरण हे माझ्याच्याने जितकं होईल तितकं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे इथून पुढे. आधी काय व्हायचं, बाकीच्याच गोष्टींमध्ये मी खूप जास्त राहायचे, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, यूट्यूब वगैरे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघण्यामध्ये मी खूप वेळ घालवायचे. पण आता असं ठरवलेलं आहे की आपण आपला वेळ जो घालवतोय तो सगळा शूट करायचा आणि यूट्यूबवरती टाकायचा. ज्यांना आवडेल त्या व्हिडिओ बघतील, ज्यांना नाही आवडणार ते नाही बघणार. तर म्हटलं आपण तिघंच आहोत तर खिचडीचा बेत करावा. त्यासाठी मग मी लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, त्यानंतर माझ्याकडे कोबी होता थोडासा, तो कोबी, त्यानंतर कांदा, बटाटा, टोमॅटो, शेंगदाणे, या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. मी रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आत्ता म्हणजे मला माहिती आहे की मी बनवलेली पोह्यांची रेसिपी माझ्या एका बहिणीला खूप आवडायची आणि तिलाच कढी आणि खिचडी ही रेसिपीसुद्धा खूप आवडते. आणि ती जर माझा आत्ता व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ बघितल्यानंतर ती मला एक मेसेज तरी लगेच करेन की मी तुझा व्हिडिओ बघितला म्हणून. कारण काही काही गोष्टी आपल्याला खरंच आवडत असतात आणि काही पदार्थसुद्धा असे असतात की जे बघितल्यावरती आपल्याला लगेच त्या व्यक्तीची आठवण येते. तसं आहे, पोहे मी बनवले ना तेव्हा मला प्रत्येक वेळेस तिची आठवण येते. कारण मला ती प्रत्येक वेळेस, म्हणजे ती येऊन गेल्यानंतर ती मला म्हटली होती की तुझ्या हातचे पोहे मला खूप आवडले होते. त्यामुळे मी जेव्हाही पोहे बनवते तेव्हा मला तिची आठवण येते. त्यानंतर कढी आणि खिचडी तिला खूप आवडायची. त्यामुळे जेव्हाही मी कढी करते, खिचडी रेग्युलरच करते, पण मी ज्यावेळेस कढी करते ना त्यावेळेस मला असं वाटतं की खिचडी पण बनवून बघावी का. कढी खिचडी तिला इतकी आवडायची. मग त्यानंतर मी बऱ्याचदा ट्राय केली. अशा काही गोष्टी असतात, जसं की मला वालाच्या शेंगा बघितल्या किंवा केल्या ना तर मला माझ्या काकूची आठवण येते. 3 नंबरची काकू आहे माझी, तिची आठवण येते. कारण ती वालाच्या शेंगा खूप सुंदर बनवते. साबुदाण्याची खिचडीसुद्धा खूप सुंदर बनवते. असं माझा स्पेशल असा काही पदार्थ आहे मला आठवत नाही की मी खूप छान बनवते असं. पण मी बनवलेले पोहे तिला आवडलेले आणि मी केलेली कटाची आमटी. आमच्याकडे नवरात्रीमध्ये चक्र पूजा होते. त्या चक्रपूजेला मी पुण्याहून गेल्यानंतर वाटण बनवलेलं, कांदा, लसूण, खोबरं, आलं वगैरेचं, आणि ते वाटण घालून मी कटाची आमटी बनवलेली. आणि ती सगळ्यांना त्यावेळेस, म्हणजे चक्रपूजेला बरेच पाहुणे आलेले असतात, त्या सगळ्यांना ती खूप आवडलेली. म्हणजे त्या गोष्टी 2 मी चांगल्या बनवू शकत असेल असं वाटतं. काय होतं, आपल्या सवयीच्या होतात सगळ्या गोष्टी आणि आपण नंतर त्या, म्हणजे स्टेप बाय स्टेप असतं ना काही गोष्टी करण्याच्या, तर त्या न करता आपण आता खिचडीमध्ये हे कांदा, खोबरं वेगवेगळं टाकायचं असतं. आपण कांदा परततो आधी, नंतर टोमॅटो, नंतर त्या गोष्टी. तर नंतर काय होतं माहिती का, परतायचंच आहे ना सगळं, मग ताडभर कापलं आणि सगळं एकदाच टाकून दिलं असं होतं. आणि आपण त्या गोष्टीची चव जाते. त्यानंतर खिचडी टाकून झालेली होती.
त्यानंतर थोडेसेच भांडे होते, पटकन घासून घेतले, स्वच्छ केले. आज आमच्या इथे संगीताताई आणि सुदामदादा आहेत, मी त्यांचा इथं फोटो मेन्शन करेन. त्यांची ॲनिव्हर्सरी होती, त्यासाठी मग तयार व्हायचं होतं, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी रेडी करून घेतल्या पटापट. शिवम अजूनही खालीच होता. मग मी किचन साफ करून घेतलं. दुपारीच ह्या गोष्टी करून ठेवल्या, म्हणजे मला असं वाटतं की रात्री स्वच्छ केलं तर सकाळी फ्रेश वाटतं, आणि सकाळी केलं तर संध्याकाळी फ्रेश वाटतं, आणि संध्याकाळी आवरून ठेवलं तर सकाळी फ्रेश वाटतं. हे म्हणजे सर्कल आहे असं म्हणू शकताय. मस्त अशी खिचडी तयार झालेली होती, गरमागरम वाफाळलेली खिचडी. तोंडाला पाणी येतं बरं का असं बघितलं तर. प्रत्येक वेळेस आमचं काही कॉम्बिनेशन असं नाही, तर खिचडी, लोणचं, उडदाचा पापड, बस एवढंच लागतं. पण आज सकाळी थोडीशी वांग्याची भाजी जास्त झाली होती, त्यामुळे वांग्याची भाजी होती, एक भाकरी होती. मग आम्ही दोघींनी, सासूबाईंनी आणि मी, ती घेतली. आणि शिवमसाठी खिचडी मी बाजूला थंड करण्यासाठी ठेवत होते. मी ज्यावेळेस ही खिचडी बनवते ना, त्यावेळेस थोडीशी एक्स्ट्रा बनवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी ती नाश्त्याला होते. हे रेग्युलर आहे सगळं. तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासोबत खूप गप्पा मारल्या, खूप बोलणं झालं. तर माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि हाईप सुद्धा नक्की करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. बाय बाय.